भाग 9. राम हनुमान भेट. भक्तीची सुरुवात. सीतेच्या शोधात श्रीराम आणि लक्ष्मण फिरत असताना ऋष्यमुख पर्वताजवळ पोहोचले. या पर्वतावर वानरराज सुग्रीव आपल्या मंत्र्यांसह राहत होते. आपल्या भावाच्या म्हणजेच वालीच्या भीतीमुळे ते सावध होते. जेव्हा त्यांनी 2 धनुर्धारी तरुणांना आपल्या दिशेने येताना पाहिले तेव्हा त्यांना वाटले की वालीनेच त्यांना आपल्याला मारण्यासाठी पाठवले असावे. सुग्रीवाची भीती घालवण्यासाठी हनुमानाने ब्राह्मण वेश धारण केला आणि रामांकडे गेले. हनुमानाचे बोलणे इतके मृदू, व्याकरण शुद्ध आणि विनयाने भरलेले होते की श्रीराम पहिल्याच भेटीत प्रभावित झाले. हनुमानांचा प्रश्न, हे वीर पुरुषांनो, तुम्ही कोण आहात? तुमच्या तेजावरून तुम्ही या सृष्टीचे पालन करते वाटता, पण इथे वनवासी रूपात का फिरत आहात? रामांची प्रतिक्रिया. श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले की ज्यांची वाणी इतकी शुद्ध आहे ते नक्कीच वेदांचे ज्ञाता असावा. जेव्हा हनुमानाला समजले की हे साक्षात प्रभू श्रीराम आहेत तेव्हा त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि प्रभूंच्या चरणी लोटांगण घातले. हीच ती वेळ होती जेव्हा हनुमानाला त्यांच्या आयुष्याचे ध्येय रामसेवा सापडले. हनुमानाने रामाला आपल्या खांद्यावर बसवून ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीवाकडे नेले. तिथे अग्नीला साक्ष ठेवून राम आणि सुग्रीव यांची मैत्री झाली. रामाने सुग्रीवाला वालीच्या त्रासातून मुक्त करण्याचे वचन दिले. सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्याचे आणि रामाला मदत करण्याचे वचन दिले. ही कथा आपल्याला शिकवते, योग्य गुरु मिळाला की आयुष्याचं ध्येय सापडतं. जोपर्यंत हनुमान ब्राह्मण वेशात होते तोपर्यंत ती केवळ एक चौकशी होती, पण त्यांनी प्रभू रामांना ओळखले तेव्हा त्यांच्या जीवनातील गोंधळ संपला आणि त्यांना त्यांच्या शक्तीचा खरा वापर समजला. हनुमानांकडे अफाट शक्ती होती, पण रामांच्या भेटीपूर्वी ती सुग्रीवाचे रक्षण करण्यापुरती मर्यादित होती. रामांच्या भेटीनंतर ती शक्ती भक्ती बनली आणि हनुमानाने समुद्राला ओलांडण्यासारखी अशक्य कामे केली. अनेकदा आपल्याकडे कौशल्य असतात, पण ती कुठे वापरायची हे समजत नाही. योग्य मार्गदर्शक किंवा गुरु आपल्यातील सुप्त गुणांना ओळखतो आणि आपल्याला सांगाड्याप्रमाणे उभं राहण्याऐवजी धावायला बळ देतो.